महाराष्ट्र शासन घरगुती वीज ग्राहकांना अदानी एनर्जी सोल्यूशन या कंपनीद्वारे स्मार्ट मीटर व प्रीपेड मीटर स्मार्ट करून कोल्हापूर जिल्ह्यात बसवत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून स्मार्ट व प्रीपेड मीटरमुळे महाराष्ट्रातील वीज ग्राहक भरडला जाणार असल्याचे सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्मार्ट व प्रीपेडकरिता विरोध आहे। यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज नागाळा पार्कातील महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी येथे आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्रातील व देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे व त्यातच भर म्हणून स्मार्ट व प्रीपेड वीज मीटरची सक्ती होत आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जाहीर झालेल्या माहितीनुसार पुरवठादार कंपनीपैकी इलेक्ट्रॉलद्वारे एनसीसी कंपनीने भारतीय जनता पार्टीस 60 कोटी रुपयांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड दिले आहेत व जिन्स कंपनीने भारतीय जनता पक्षास 25.5 कोटी इलेक्ट्रॉल बॉन्ड करता दिले आहेत। मग यावरील कंपन्याची स्मार्ट व प्रीपेड मीटर देण्यास विश्वासार्हता आहे का, असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे। यावेळी स्मार्ट व प्रीपेड कोल्हापूर जिल्हा घरगुती ग्राहकाला बसवणे त्वरित बंद करा असं सांगण्यात आलं। मोर्चासाठी लोक आले असता अधिकारी बाहेर येण्याचे नाव घेत नव्हते। शेवटी तीव्र विरोध झाल्यानंतर अधिकारी काटकर यांनी आंदोलकांची भेट घेतली। मुळात प्रीपेड मीटरला गावातून शहरातून विरोध असताना सक्ती का, असा प्रश्न आंदोलकांनी केला व वीज वितरणाच्या शासकीय इमारतीमध्ये अदानी यांच्या प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना जागा दिलीच कशी, असे प्रश्न विचारत त्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ऑफिसला टाळं घालण्याची मागणी आंदोलकांनी केली। तसेच अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांना बाहेर घालून ऑफिसला टाळं घातलं। यावेळी संजय पवार, विजय देवणे, हर्षल सुर्वे, राजू जाधव, अवधूत साळोखे, प्रतिज्ञा उत्तुरे आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी सोमनाथ जांभळे, कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेरमाळा उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।